शेतकरी मित्रांनो नमस्कार। तर आपण बघतोय नोवेल सीडची शुभ्रा तूर, जी की पांढरी तूर आहे मित्रांनो। तर आपण या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी शेतकरी सुद्धा आपल्या सोबत आहेत। या ठिकाणी आपण प्लॉट बघतोय, तर संपूर्ण माहिती आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ, त्यांचा परिचय पण घेऊ। नमस्कार काका। नमस्कार। आपला एकदा परिचय सांगावा। माझं नाव जनार्दन पुंजाजी पाटील गवळी, राहणार फतियाबाद, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। बरं, ही जी तूर लावलेली आहे तुम्ही शुभ्रा, ही किती लावलेली आहे? ही 2 एकर लावलेली आहे। बरं, मागच्या वर्षी पण लावली होती? मागच्या वर्षी 1 एकर केली। बरं, आता तुम्हाला आजच्या कंडिशनला काय वाटते लागवडीपासून ते आजपर्यंतची, आणि किती तारखेला लागवड केली? मी लागवड केली ती 13 जूनला। 13 जूनला। बरं, 13 जूनला लागवड केल्यानंतर याला काही जास्त काही खर्च केला नाही। बरं, आणि कमी खर्चात उत्पन्न देणारी ही जात मला वाटली। बरं। आणि गेल्या वर्षी नाही म्हणून मला मी बियाणं तूर लावणार होतो, परंतु बियाणं नाही मिळाल्यामुळं मी दुकानदारांना मला सांगितलं जे असेल ते त्या माझ्या बाया लावणी करणारे बसलेले आहे। बरं, मला शुभ्रा जातीचे 2 बॅग दिल्या, ती लावली होती मी 1 एकर तूर। बरं, तर 1 एकर तूर माझी ते रान हलकं होतं, त्याच्यामध्ये मला एकरी 10 क्विंटल उत्पन्न मिळालं। बरं, तर आता हे भारी रान आहे, ही जमीन माझा भारी बागायती मळा आहे माझा। बागायती जमिनीमध्ये आपली शुभ्रा जातीची तूर मी मुद्दाम होऊन लावली। बरोबर। हे बियाणं शोधलं मी पुन्हा, आणि ते बियाणं आणूनच मी तूर लावली। माझे 2 दिवस लेट झाले तूर मिळालं। 10 तारखेला लागवड करणार होतो मी, बियाणं लवकर नाही मिळालं म्हणून मी 13 तारखेला बियाणं मिळालं, त्या दिवशी मी लागवड केली। बरोबर। आणि आता गेल्या वर्षीपेक्षा मला तरी वाटतं बा ही 1.5 पट माझी तूर चांगली आहे। बरं, उत्पादन जास्त देऊ शकते, 1.5 पट देऊ शकतो अशी मला कल्पना आहे गेल्या वर्षीच्या अनुभवानुसार। काय काय वाटतं याच्यावर? कुठलं मर आहे का? कुठं मर दिसतो? झाडाचं मर नाही, एकही झाडाचा मर नाही। जमीन आमची दांडगी असल्यामुळे तुरीची झाडाचं मर होत असतं, त्यामुळे आम्ही तूर कमी पीक लावतो। बर, परंतु या जातीमध्ये कोणत्याही प्रकारचे आम्हाला मर जाणवलं दिसली नाही। बरोबर। आणि मेहनत काही एवढं काही जादा केली नाही, वखराच्या पाळ्या मारले, 1-2 खात, म्हणजे रोगराई सुद्धा कमी आहे। आणि जो लागणारा आता माल आहे तो माल सुद्धा बघू शकता, तो कसा वाटतोय? चांगला वाटतोय, समाधानकारक माल आहे। बरोबर। कारण काय औषध मारायचं होतं मला, तर मग मला माणसानं औषध मारता नाही आलं, मी ड्रोनच्या साह्याने। तुम्ही ड्रोनच्या साह्याने? आता मागच्या वर्षी सुद्धा तुम्ही शुभ्रा लावली होती, तर ज्यावेळेस विक्री केली तर त्यावेळेचा अनुभव कसा राहिला? फार म्हणजे बाजारामध्ये सुद्धा याला मार्केट चांगलं आहे। बरं। आणि याच्यामध्ये कीड या बियाणे म्हणजे तुरीमध्ये कमी प्रमाणात राहतात, म्हणजे कीड नसतं त्याच्यामध्ये, त्याला मुकण्या म्हणतो आम्ही। त्यामुळं मला भावही चांगला मिळाला। गेल्या वर्षी मला 10,000 रुपये भाव मिळाला। 10,000 रुपयापर्यंत भाव मिळाला होता विक्रीच्या वेळेस। तर आता इतर महाराष्ट्रभरात बऱ्याच ठिकाणी पांढरी तूर लावल्या जाते, तर त्या शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही हा शुभ्रा वाणाविषयी? मी सांगणार की मी स्वतः अनुभव घेतलेला आहे। हो, आणि त्या अनुभवातून मला दिसलं की या तुरीचं उत्पन्न ही जास्त आहे। बरोबर। आणि दाणे टपोरे, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तूर डाळ खाण्याकरता खूप सगळ्यात चांगली आहे। ओके, बरोबर, हे महत्वाचं आहे। म्हणजे घरगुती जर आपण डाळ करणार असेल तर तुरीची डाळ करायला पाहिजे। बरोबर। आणि शुभ्रा तुरीची डाळ ही खाण्याकरता अगदी चविष्ट असते, आणि हा महत्वाचा त्याच्यामध्ये एक हेतू आहे। बरोबर। तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी ही जी पांढरी तूर आहे, शुभ्रा वाण आहे, आपण त्यांच्याकडून देखील ऐकलं की काय काय वैशिष्ट्य या वाणाची, खायला सुद्धा चांगलं आहे, उत्पादनासाठी मागच्या वर्षी तर आली, यावर्षी त्यापेक्षाही चांगली वाटते। तुम्ही देखील बघू शकता, मर कुठेही येत नाही, रोगराई कमी प्रमाणात आहे, खर्च देखील कमी लागला। तर हा प्लॉट आहे संभाजीनगरच्या जवळच एक 15 ते 20 किलोमीटर अंतरावरती मित्रांनो। तर तूर लावताना हा वाण नक्की लक्षात ठेवा, पांढऱ्या तूरमध्ये शुभ्रा वाण नोवेल सीडचा। कुठली जर अडचण असेल तुम्हाला तर प्रत्येक ठिकाणी नोवेल सीडचे प्रतिनिधी आहे, त्यांच्याशी संपर्क नक्की साधू शकता मित्रांनो। धन्यवाद, आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद।